कोण आहे बॉलर कोण रे गोलंदाजीसाठी मोहन दाखल होताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 1 मॅच क्रमांक 2 या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. ए नॉर्थ मोटर लोडर विभाग आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी वृंद यांच्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं सलग 2 दिवस आयोजन करण्यात आलंय. आजचा दिवस क्रमांक 2 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतात 2 संघ एकमेकांसमोर खेळताना. एका बाजूला स्वामी 11 तर एका बाजूला एच वेस्ट. स्वामी 11 या संघाने कर्णधार सिद्धेश यांनी टॉस जिंकला आणि लगेचच सांगितलं की सर आम्ही क्षेत्ररक्षण करणार म्हणून. आणि फलंदाजीसाठी पहिले 2 बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती मॅन फ्रॉम चेंबूर कल्पेश पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला गणेश पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी मोहन दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल ओव्हर क्रमांक 2 ओव्हर क्रमांक 1 माफ करा. सुरुवात होते मॅच क्रमांक 2 ला. पहिला बॉल क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण यष्टांच्या मागे खेळाडू जर पाहिले यष्टिरक्षक थोडेसे लांब उभे आहेत म्हणजे ठीक आहे. पहिला बॉल वेगाने अल्टी पल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मिस आउट स्ट्रोक या ठिकाणी यष्टिरक्षक यांनी अप्रतिम तो बॉल हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहिला मिळतो. पहिलाच बॉल वेगाने जाताना पाहिला मिळतो. वेगावरती स्वार गोलंदाज आपल्याला पाहिला मिळतील. मोहन या ठिकाणी रनअप या ठिकाणी जर पाहिली तर 10-15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो आणि तितका चांगला वेग देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक स्ट्रोक चांगला स्ट्रोक या बॉलला पाठवलं की काय काय खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. वारे वा झेल सुटली आहे या ठिकाणी म्हणजेच ही काय संधी मिळाली आहे. कॅचेस विन द मॅचेस मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं धवलला संधी मिळाली आणि धवलने 20 धावा ठोकल्या आणि त्याच 20 धावाने संघ नीना दिलेबांना संघ पराभूत झाला. इथे देखील ते चित्र पाहायला भेटेल का. चांगला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न मिस आउट स्ट्रोक झाला. फाईन डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पाहायला भेटले होते त्यांच्याकडे झेल सुटली. आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न गणेश यांच्या बॅट मधून. आणखीन एक डॉट बॉल 3 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 1 या आकड्यावरती. संधी मिळाली आहे कल्पेशांना संधी मिळाली आहे. चांगले बॅटर आहेत चांगले खेळाडू आहेत. महानगरपालिकेमध्ये गेले 3 ते 5 वर्ष झाले क्रिकेट मात्र मनसुक्त आनंद घेत आहेत आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने बॉल खेळलेला हा स्ट्रोक. खेळाडू वेगाने बॉलवरती येत आहेत. फेकी करतील कारण की सर्व खेळाडू जर पाहिले नाही तर मुंबई महानगरपालिका सुरक्षा रक्षक आहेत त्यामुळे यांच्याकडे रनिंग चांगले यांचे शोल्डर स्ट्रॉंग आहेत. इथे येलो कॅप मध्ये पाहायला मिळतील सिद्धेश. आमचे मालवणी कॉमेंटेटर देखील आहेत आमच्या देवगडचे आहेत. थोड्या वेळ का होईना ते देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोड्याच वेळात जोडले जातील. आणखीन एक चांगला स्ट्रोक फाईन लेग मध्ये अप्रतिम स्ट्रोक येताना पाहायला मिळतो. खेळाडू त्या ठिकाणी नाही आहेत परंतु पोहोचले त्या ठिकाणी वेगाने बॉलवरती. वारे वा कारण की हे सुरक्षा रक्षक आहेत. हे धावतात हे पळतात त्यांचा फिटनेस म्हणजे फिटनेस आणि तेच चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिली आघाडीची जोडी पाहायला मिळते एच वेस्ट या संघाकडून. नुकत्याच झालेल्या केईच्या टुर्नामेंटमध्ये अंतिम विजेता संघ ठरला होता. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक बॉल वेगाने निघून जातोय म्हणजेच काय ओव्हर क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 4 बिनबाद टीम एच वेस्ट.
झालाय ऑफिशियल्स. पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि उरल्यात ते 3 चेंडू. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी ट्रॅक वरती. चला स्पीडअप करायचे टीम एच वेस्ट. चांगला बॉल सिद्धेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंच इंटरेस्टेड आहेत व्हाईट बॉल देण्यासाठी. या ठिकाणी आली आहे व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतो. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 धावसंख्या होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी पाहायला भेटेल. पंचांशी काहीतरी थोडंसं संभाषण करताना पाहायला मिळतात आपल्याला सिद्धेश. संघाचे कर्णधार देखील आहेत. कॅप्टन लेडी ऑफ द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतात सिद्धेश. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय डॉट बॉल. वा सिद्धेश, काय बॉल हाताळलाय. पडल्यानंतर वेगाने गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कुठलीही संधी प्राप्त होत नाहीये बॅटरकडे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना पाहायला भेटेल. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मधील जर पाहिलं एकंदरीत संपूर्ण षटकातील 14 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. प्रशांतच्या बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. प्रयत्न करतायत गॅप मधून गॅप काढण्याचा, परंतु या ठिकाणी बॉल आणि बॅटचा भरपूर गॅप पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा व्ही शेप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट पेताना पाहायला भेटेल. ओव्हर क्रमांक 1 चा या ठिकाणी ओव्हर क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटेल. धावसंख्या स्थिरावली आहे 10 या आकड्यावरती. प्रशांत जर पाहिले तर गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी येताना पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 2 इट्स आउट. त्यांची जागा घेण्यासाठी बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानामध्ये मिलिंद दाखल होताना पाहायला मिळतील. मुंबई फायर ब्रिगेडचे खेळाडू लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतात. या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळतात. ताकद आहे त्यांच्याकडे. पाहूया येणारे 12 बॉल त्यांच्या माध्यमातून खेळले जातील. या ठिकाणी पाहिलं तर महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर येताना प्रशांत आउट होताना पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 2 10 धावसंख्या पाहायला मिळते. 5च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली आहे. सिद्धेश यांनी चांगलं षटक देखील हाताळलंय. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाज कोण दाखल होतील येणाऱ्या काही वेळातच आपल्याला त्याचं नाव देखील ऐकायला भेटेल. या ठिकाणी पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 साठी सचिन दाखल होताना पाहायला मिळतं. 10 धावसंख्या झाली आहे सिद्धेश. 5च्या सरासरीने दोन्ही षटकं आपण हाताळलेत. आता नवीन बॅटर मिलिंद दाखल होताना पाहायला मिळतील. त्याच्या समवेत बॅटर ओपनिंग पेअर जे गेले होते गणेश ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया फलंदाजी कशी केली जाईल. आता येणारे 12 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला 30 ते 35 धावा कराव्या लागतील, कारण की 4 षटकांचा सामना आहे. मॅच क्रमांक 2 आपण पाहतो. यानंतर मॅच क्रमांक 3, त्यानंतर सेमी. या ठिकाणी पहिला बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक दोन्ही बॅट आणि पायाच्या मधून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, 2 बॉल बॅक टू बॅक. स्वामी 11चा गोलंदाज या ठिकाणी सचिन पाहायला मिळतोय. मिलिंद यांच्याकडनं थोडेसे कान मंत्र येताना पाहायला मिळतील. उर्वरित जर पाहिला आता बॉल क्रमांक 3च्या दिशेने जाऊया. 2 बॉल अप्रतिम हाताळले सचिन या गोलंदाजाने. वेगाने टाकलेले बॉल या ठिकाणी मात्र पंचांकडे काहीतरी निर्णय मागताना, डिसिजन मागताना काहीतरी ऑब्जेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन्ही पंच एकमेकांबरोबर कॉर्डिनेशन करतील. त्यानंतर जो निर्णय असेल तो गोलंदाजांनी कर्णधारापर्यंत पोहोचवतील. कारण की बॉल जर पहिले आतापर्यंत 10 बॉलचा खेळ आहे, या ठिकाणी नक्कीच पंचांनी बॉलर्स गोलंदाजाला सांगितलंय. आणखीन एक चांगला इथे मात्र बॉल रडार मध्ये आलाय. या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला या ठिकाणी महामानव चषक. दमदार धमाकेदार विस्फोटक 6 धावांसाठी षटकार. जितका वेगाने बॉल आला तितकाच वेगाने बॉल फेकून दिलाय डीप मध्ये. ऑन साइडला खेळलेला फटका. लांबी देखील गाठली आहे, उंची देखील गाठली आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16. पुन्हा एकदा बुलर लेनचा बॉल होता. या ठिकाणी पाहिलं तर थोडासा यष्टांच्या मागे आपल्याला चुकी पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गणेश यांच्याकडनं, परंतु या ठिकाणी आली आहे. बॅट कट आहे. थँक्यू सर. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ देखील शिल्लक आहे. या 2 बॉलवरती पाहूया मिलिंद यांच्या पॅटमधून किती धावा पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलेला वन फेकी येईल तोपर्यंत कॉलिंग केलं जात आहे, परंतु या एका धाबेवरती थांबावे लागेल. चांगली फेकी पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या दिशेने पॅट्रोलिंग करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला भेटेल आणि खेळतील तर कोण श्लोक गणेश यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जर पाहिला खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट केली जाईल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 2 लॉस्ट टीम एच बेस्ट या संघाची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा शेवटचा षटक असेल, निर्णायक षटक असेल. पुढच्या टॉससाठी तयार राहायचं टीम. चला शेवटचा सामना. आई एकविरा संघाचे कर्णधार आणि सतीश इलेव्हन संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हा. सतीश इलेव्हन आई एकविरा दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला की लगेच टॉस केला जाईल. या ठिकाणी नवीन गोलंदाज या ठिकाणी संदेश दाखल होताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. ऑफिशियल्स बॅट कट आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला बॉल झाला, बॅट कट आली, 2 धावा इथं धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या 21 धावांच्या मदतीनं आतापर्यंत फलंदाजी करताना टीम एच वेस्टचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग मार्क वरतीचा पहिला या ठिकाणी गणेश देखील पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून एक पहिला षटकार आलाय. 2 विकेट महत्वाच्या माघारी गेल्यात. स्लोवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगला फटका येताना पाहायला मिळतो. खेळाडू आहेत परंतु पाहत राहतील कारण की त्या बॉलला पाठवलंय सीमारेषाच्या पलीकडे. आलाय आणखीन एक महामानव चषक धमाकेदार षटकार. आता मात्र तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण. मिनिमम स्कोर कडे तुम्हाला जावंच लागेल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिरवली आहे. 27 ऑन बोर्ड. उर्वरित 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाज क्रमांक 4 महत्वाचा षटक हाताळताना आपल्याला संदेश पाहायला मिळतील. एक षटकार जरूर आला त्यांच्या बॅटमधून, परंतु उर्वरित
होते तुम भी ना होते। ईद गई ईदी गई वो आइबा मालूम ना गाड़ी फिर सीधी गई। नजर नीचे इज्जत दे महिला को सामने से कौन तेरी दीदी गई। इधर से मिली गई उधर से मिली गई शरी गई टैक्सी काली और पीली गई उठे गई जरा मुंबई की फिल्म। जब या उर्वरित 2 बॉलकडे महत्वाचे बॉल आहेत बॅटिंगसाठी वैभव दाखल होताना पाहायला मिळतोय. आणखी एक समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न बॉल जर पाहिला ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये जाताना एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल फेकी येईल. शोल्डर स्ट्रॉंग आहेत बॉल येणार लांबून कितीही दूरवरून परंतु बॉल डायरेक्ट येणार. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 29 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 4 मधील. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी येस इट्स आउट होताना पाहायला मिळतील. म्हणजेच काय ओव्हर क्रमांक 4 चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 29 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉल मध्ये टीम स्वामी 11 सुरक्षा रक्षक या संघाला. चला टॉस साठी यायचंय आई एकविरा संघाचे कर्णधार आणि सतीश 11. टॉस साठी या सतीश 11 आई एकविरा. आयोजकांकडून विनंती केली जाते आई एकविरा संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर टीम सतीश 11 संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. चला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय आई एकविरा संघ सतीश 11 टॉस साठी या प्लीज.
दोन्ही बॅटर आपण मैदानात दाखल होतात. दोन्ही बॅटर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 1 पाहूया कोण दाखल होताना पाहायला मिळतील. चला वेस्ट आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 30 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 बॉल मध्ये. ओव्हर क्रमांक 1 साठी वैभव दाखल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहिली आघाडीची जोडी सचिन आणि या ठिकाणी मंगेश पाहायला भेटेल.
24 बॉलचा खेळ 4 ओव्हर हाताळावे लागतील. 4 गोलंदाज वापरणं देखील बंधनकारक आहे. लेट्स प्ले सर. मॅचला आपण करूया सुरुवात. माझ्या समवेत जोडले स्कोरिंगच्या माध्यमातून आमच्या मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अनिकेत आपलं हार्दिक स्वागत असेल दिवस क्रमांक 2 मध्ये. यानंतर मॅच क्रमांक 3 ला सुरुवात होताना पाहायला भेटेल. एका बाजूला सतीश शिलेवन, एका बाजूला आई एकवीरा हे दोन संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल कट केला. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव दाखल होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी जर पाहिलं सचिनच्या बॅटमधून वैयक्तिक स्वतःचं खातं खोललं आणि संघाचं खातं देखील खोललंय. ओव्हर क्रमांक 1 ऑन स्ट्राईक जर आपल्याला पाहायला मिळतील. मंगेश पाहूया मंगेशच्या बॅटमधून किती धावा निघतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने फक्त हलक्या हाताने स्ट्रोक खेळलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. खेळाडू बॉलवरती वेगाने धावा देताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. गोलंदाज वैभव पाहायला मिळत आहेत. नाला सोपाऱ्याचा खेळाडू पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता या ठिकाणी. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा जर पाहिला तर नक्कीच बॅटचा या ठिकाणी संपर्क होताना पाहायला मिळतो. एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती पाहायला भेटेल. सलग 3 बॉलवरती आतापर्यंत 3 धावा दिल्यात गोलंदाज वैभव या गोलंदाजाने. कारण की 24 बॉलचा खेळ या ठिकाणी पर ओव्हरला जर पाहिलं तर 1 ते 2 बॉल तुम्हाला डॉट टाकावे लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉलला कट केलं. या ठिकाणी खेळाडू बॉलवरती वेगाने धावत येत आहेत. क्षेत्ररक्षण जर पाहिलं या ठिकाणी अप्रतिम सजवलं गेलंय टीम एच वेस्ट संघाकडून. वारंवार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस प्रत्येक बॉल व्हेरिएशन केलं जातं वैभव या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खराब बॉल आणि त्या ठिकाणी पकडली आहे झेल. कल्पेश यांच्याकडनं चुकी होताना पाहायला भेटत नाही. विकेट क्रमांक 1 इट्स आउट. कल्पेश सहजासहज कॅच सोडणार नाहीयेत आणि त्या ठिकाणी पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये त्यांना तैनात करण्यात आलंय. स्वामी 11 संघ सुरक्षा रक्षक या संघाकडनं नवीन बॅटर मैदानामध्ये आणखीन एक सचिन दाखल होताना पाहायला मिळतील. म्हणजेच का एक सचिन मैदानाच्या बाहेर तर दुसरा सचिन मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशी फलंदाजी केली जाईल ह्या सचिन कडून. दोन्ही सचिनची नावं असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल व्ही शेप मध्ये खेळलेला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी खेळाडू येताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीनं ओव्हर क्रमांक जर पाहिला 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून 25 धावांची आवश्यकता असेल. 6 झालेत, माफ करा, 6 धावसंख्या झाली आहे. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल टीम स्वामी 11 सुरक्षा रक्षक या संघाला. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 साठी प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक. कॅमेरामॅन या ठिकाणी चांगला बॉल कट केलाय. बॉलला गॅप शोधण्याचा प्रयत्न. खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण. कॅमेरामॅनला पाणी घेऊन जा. इतर बाजूला तू.
पहिल्या बॉलवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटेल. ओव्हर क्रमांक 2 साठी आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला फटका खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 9 या आकड्यावरती. अजून 21 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 16 बॉलमध्ये. 16 बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न वेग आणि बॉल जातो यशरक्षकाच्या हातामध्ये. आलाय आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक पुल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाताना पाहायला भेटेल परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी वेगाने त्या बॉलवरती धावत येताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत यांची. वेगाने प्रत्येक बॉल चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल अचूक टप्पा टाकला जातोय. मेहनत करावी लागणार आहे दोन्ही बॅटरला. या 30 धावा डिपेंड करण्यासाठी मेहनत केली जाते टीम एच वेस्ट या संघाकडून. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक पाहायला मिळते. बॉलवरती वेगाने खेळाडू वैभव धावत जाताना पाहायला भेटतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी फेकी चांगली पाहायला मिळते. यश त्यांच्या मागे चुकी होत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील गोलंदाज प्रशांत. आणखीन पुढे सरसवलेत. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. गॅप सक्सेसफुल. बॉल केला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटात पाहिला मिळतोय जोर या ठिकाणी आलाय. आणखीन एक बॅटरच्या बॅटमधून धमाकेदार 4 4 धावांसाठी महामानव चषक चौकार. धावसंख्या 16. 14 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता असेल टीम स्वामी 11 सुरक्षा रक्षक या संघाला. ओव्हर क्रमांक 3 साठी गणेश दाखल होताना पाहिला मिळतात. 12 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. पहिला बॉल खूप उंची गाठली आहे, लांबी गाठली नाहीये. त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील आणि चुकी होत नाहीये. चुकीला माफी देखील नाहीये. मिळाली आणखीन एक विकेट. इट्स अ विकेट आउट.
चला स्पीडअप करा. एच वेस संघ विनंती असेल आपल्याला थोडं स्पीडअप करा. अजून आपल्याला 3 सामने पूर्ण करायचे आहेत. आयोजन समितीने पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं की थोडासा निर्णयामध्ये बदल झालाय. जे 3 संघ क्वालिफायर होतील तर तिन्ही संघाचा लकी ड्रॉ उडवला जाईल, चिठ्ठी उडवल्या जातील. जाऊया शेवटच्या ओव्हरकडे, महत्वपूर्ण मॅचकडे. आडवा बॅटने या ठिकाणी बॉलला उडवलंय, उंची गाठली आहे, लांबी गाठली आहे, या ठिकाणी बॉल गेलाय सीमारेषाच्या पलीकडे. आलाय आणखीन एक पहिल्या बॉलवरती दणदणीत खणखणीत महामानव चषक, अप्रतिम षटकार. या ठिकाणी सिद्धेश थोडेसे खुश होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. अरविंदच्या बॅट मधून आलेला धमाकेदार षटकार. पहा, पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला भेटला. ती जर झेल पकडली असती तर मॅच मध्ये आणखीन मजा पाहायला भेटली असती, परंतु डीप मध्ये असणाऱ्या खेळाडूंनी ती झेल सोडली तर सोडली. या ठिकाणी त्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. या ठिकाणी आपले सुशांत पवार पाहायला मिळतील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांकडे केली जाते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 4 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. चांगले कमबॅक गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. येणारे 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज सुशांत. बॉलरचं नाव काय सुशांत? अभिषेक गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन 1 ते 2 बॉल डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये अजून मजा. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, थोडासा मैदानामध्ये फेकी करताना यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. पंचांकडे निर्णय येतोय, इट्स अ नॉट आउट. म्हणजेच एका येणारे 3 बॉल अजून जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. स्पर्धेचं समीकरण, स्पर्धेचं गणित, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी 2 धावा पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 3 बॉल मध्ये. गोलंदाज अभिषेक देखील तितकेच ताकदीने गोलंदाजी करतायत. डीप मध्ये खेळाडू उभे होते लाल जर्सी मध्ये, त्यांच्याकडनं सुटलेली ती झेल तर झेल सुटली, परंतु त्या ठिकाणी 6 धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. नक्कीच डीप मध्ये पाहायला मिळतात सुनील पवार, कारण की ते लांब उभे होते त्यामुळे दिसले नव्हते, परंतु या ठिकाणी आता वर्णन करून दिलं सुशांत पवार यांनी. त्यांनी सांगितलं डीप मध्ये ते उभे होते. चला काही नाही, रिव्ह्यू वगैरे काही नाही, विनंती असेल मॅचला सुरुवात करा. अब्दुल, रिव्ह्यू वगैरे काहीच नाही आहे, याची देखील आपण दखल घ्या आणि मॅचला सुरुवात करा. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वरती मंगेश. 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एक आता बॉल डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला भेटेल. आडव्या बॅटने या ठिकाणी ऑन साइडला खेळलेला फटका खेळाडू पाहायला भेटत नाही. बॉल जाईल दंडन दंडन करत सीमारेषेच्या पलीकडे आणि या ठिकाणी सामना जिंकलाय टीम सुरक्षा रक्षक स्वामी 11 या संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल टीम एच च्या संघाचं विशेष आभार की आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल ए नॉर्थ मोटर लोडर विभाग यांच्या वतीनं आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आणि आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला टॉस साठी यायचंय. आई एकविरा कॅप्टन, चला टॉस साठी आपण